जय शिवराय बांधवांनो, आपण अंतरवाली सराटीमध्ये आहोत आणि अंतरवाली सराटीमध्ये पांडुरंगजी तारक यांच्या घरी आपण या ठिकाणी आहोत आणि घरी जर बघितलं तर घराची या ठिकाणी सरपंच ज्यावेळेस दादांच्या सोबत असतात किंवा दौऱ्यामध्ये असतात किंवा ते बघितलं तर कायम दादांच्या सोबत असतात किंवा या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जर बघितलं सरपंच तिकडे असल्यानंतर घर कोण सांभाळतं, घराची जबाबदारी काय आहे, घरामध्ये तसं बघितलं दादा आल्यानंतर जे लोक सगळी मेहनत या ठिकाणी घेतात कारण आलेल्या बांधवांना चहा देणं असेल, पाणी देणं असेल आणि ही ही जी मेहनत घेणारी आहेत ती सरपंचांची अत्यंत जवळची माणसं आहेत. त्यापैकी जर बघितलं तर आप्पा आपल्या सोबत आहेत. आप्पा म्हणजे अर्थात सरपंचांचे मेहुणे आहेत. आप्पा आता तुम्ही जर बघितलं तर मुंबईमध्ये तुम्ही मुंबईचे काही व्हिडिओ बघितले का? बघितलं ना. काय काय वाटलं बरं व्हिडिओ बघून? काही लोक तिथं जे एन्जॉय करतात, नारळाच्या झाडावर कोणी चढलं, कोणी समुद्रात उडी मारत होतं, गाडी खेळत होतं. काय वाटत होतं? आम्हाला आनंद वाटत होता इकडे. म्हणजे तो आपले लोक काही करू शकतात त्याचा आनंद होता. हा. आणि दुसरं जर बघितलं तर पोलीस फोर्स सुद्धा तिथं वाढली गेली होती. त्यावेळेस ते काय सुद्धा वाटलं? काळजी वाटत होती आम्हाला. हां, ते काही होतं का काय त्याच्यामुळे काळजी वाटत होती. इकडे आम्ही टीव्हीपाशी बसून होतो. तेव्हापाशीच बसून होते. आणि जर बघितलं दादा इथं असल्यावर काय जबाबदारी असते बरं? काय दादा आल्यावर इथं नेमकं काय होतं? लोक येतात, काय 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 होते? इथं दादा आले का नाही सर्व आपले मराठा येतात. आम्ही अशी त्यांची सेवा करायला कटाळा येत नाही. कंटाळा येत नाही कटाळा तेव्हा. येत नाही सेवा रातभर बिन दिवसभर बी राहिलं तर कटाळा येत नाही. दादा आल्यावर आनंद होतो इथं. आनंद वाटतो. तस दादाची हस्तीच अशी हां. आहे की एक देव अवतरीत हस्ती. काही आपल्या मराठा लोकांना समजली काहीला समजणार नाही अजून. जेव्हा जवळ येतील तेव्हा जेव्हा समजेल. जवळ येईल तेव्हा समजेल. तर इथं बघितलं तर बाजूला ड्रॅगन फ्रूट आहे तिकडे आजूबाजूला. हम्म. लोक आल्यानंतर ड्रॅगन फ्रूट तोडतात, खातात. त्यावर खात होते एक अर्धा असे खायचे सारे. पण मना नाही केली हो पुढं. मना काही नाही. मना नाही. मग त्यांच्या आशीर्वादाने जास्त निघले आमचे. जास्त निघते त्यामुळे जास्त समाजाचे आशीर्वाद. हा. पुन्हा आपण मी कारण बघितलं तर बऱ्याच वेळेस आता काही काही लोक ज्यावेळेस राजकारण सुरू होतं, हम्म. राजकारणाच्या वेळेस डायरेक्ट घरामध्ये घुसायची लोक, घरात डायरेक्ट जायची, चपला घालून जायचे. चपला घालून. हा. त्यावेळेस तरी पण म्हणजे एवढं सहनशीलता आहे, नाही, तरी कोणीच नाही काही म्हणलं. काही म्हणलं नाही. कारण आपल्यासाठी येतात. हा. दादा लांबून येतात लोक त्याच्यावरून आपण हे करू. आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी आणि आता यश मुंबईमधून जी आर घेऊन आले दादा आणि कुठेतरी आरक्षण आपल्याला भेटतंय या सगळ्या गोष्टींवरती काय काय आता सांगणार म्हणजे आनंद आहे काय? लईच आनंद आहे आता. लई. असं वाटतं की आपले मुलं बाळ सारे याच्यात सुखी राहणार आहेत असं वाटतं. आपल्या पिढ्या तर गेल्या गेल्या हा, पण आता वाटतं इथून पुढचे सुखी राहतील. सुखी राहते. गरीब परिस्थितीतून जर बघितलं तर आप्पा हे सगळे टेक्चर जे उभं राहिले ना सरपंचांचं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. आई शेतात कामाला जायची. ते सुद्धा लोकांच्या लोकांच्या शेतात कामाला जाणाऱ्या आई आणि त्यावेळेस सरपंचांची बहीण ज्या आहेत त्या मोठ्या होत्या. त्यानंतर आप्पांसोबत विवाह झाला. आप्पांची ही परिस्थिती अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. त्यानंतर आपल्या माणसांना आपण जवळ केलं पाहिजे हे सरपंचांना वाटलं आणि त्यांनी आप्पांना इथे आणलं आणि हे पाहतोय की त्यानंतर जर आप्पा आता मी इकडे एक असा अवलिया आहे की जो थोडा इकडे कॅमेरा घ्या की शुभम या ठिकाणी आहे. शुभम इथं आल्यानंतर जो तो आवाज देतो की शुभम इकडे आहे. शुभम हे कर बरं, शुभम पाणी दे बरं, शुभम चहा दे बरं. हा शुभम, शुभम, शुभम सगळीकडे हेच चालू असतं. शुभम कुठे गेला? कारण पहिल्यांदा पाऊल टाकताच मी काय म्हटलं की शुभम कुठे गेला? कारण हे सगळ्यांच्या विषयी आत्मीयता असणारा हा शुभम. शुभमचं 10वीचं वर्ष आणि 10वीच्या वर्षामध्ये इथे अनेक जण यायचे, अनेक जण आपापल्या म्हणजे त्यांचं सगळ्यांचं कामच करायला लागायचं. शुभमला कधी-कधी कंटाळा सुद्धा यायचा. शुभमला विचारूया, शुभम बरं आता लोकांनी चहा वगैरे मागितला किंवा चहा तू देतोस किंवा पाणी देतोस. तर बरं काय वाटायचं बरं त्यावेळेस तुला? काहीच नाही असं आपण सेवा करतो तशी मी सेवा करायचो. पाणी मागितलं तर बॉक्स नेऊन द्यायचो देवीला ठेवायचो. मग त्याला लागेल ते घ्यायचं चहा आणून द्यायचो. मामा त्यांचे हे कर ते कर मग ऐकत होतो सगळं त्यांचं. बरं कधी कंटाळा आला नाही का? आता इतकी लोकं कामं सांगायची, कंटाळा बी यायचा, कधी-कधी चिडचिड पण वाटायची असं काही म्हणजे नाही नाही आजपर्यंत तसं तसं काहीच नाही वाटलं. तसं काही नाही. नाही. आणि समाजाची सेवा आता आरक्षण भेटते काय वाटतं? 10वीचं वर्ष झालं, 10वी झाली आनंद आता झाला वाटतं. आनंद झाला. हा. 10वी वर्षी हे आरक्षण भेटलं त्याच्यामुळे आनंद वाटतो. बरं ज्यावेळेस गावामध्ये लाठीचार्ज झाला किंवा या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला,
त्यावेळेस काय वाटत होतं जर आपण दुःख वाटत होतं मारल्यामध्ये. मारल्यामुळे दुःख हा. वाटत होतं, त्यांनी मारायला नव्हतं पाहिजे आपल्याला. मारायला नव्हतं पाहिजे. हा. या ठिकाणी जर बघितलं ह्या छोट्या लेकरांच्या सुद्धा भावना आहेत, कारण हा शुभम त्यावेळेस जर बघितलं तर 8वीला होता आणि 8वीला असताना तिथे मारहाण झाली, लाठीचार्ज झाला, गावात मोठा कल्लोळ माचला गेला, वेदना, प्रत्येक कुणाचं डोकं फुटलं, कुणाचे पाय टेले, कुणाच्या छाताडामध्ये गोळ्या घुसल्या, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि या मनांवरती अत्यंत वेदना निर्माण झाल्या आणि आज जर बघितलं कुठेतरी या सगळ्यांचं फळ पाहायला मिळतंय आणि 2 वर्षाचा हा लढा आता यशाकडे कुठेतरी वाटचाल करतोय, याचा आनंद संपूर्ण गावकऱ्यांना आहे आणि नक्कीच आपण शुभमच्या आईंनाही भेटूया, कारण